रुपाली कांबळी डेली रेसिपीमध्ये स्वागत आहे। आज आपण मूग डाळचा वापर करत आहे आणि जे मुलं भाजीचं खात नसेल ते पण भाजीचा वापर करणार आहे। इथे अर्धा वाटी मी मूग डाळ भिजण्याकरिता 5 मिनिट ठेवलेली, गरम पाण्यामध्ये 5 मिनिटांमध्ये भिजतं। मूग डाळ घेतलेली, यामध्ये टाकूया हिरवी मिरची। हिरवी मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकतो, ज्यांना तिखट पाहिजे असेल मिरचीचे प्रमाण वाढविले तरी चालेल। लसूण टाकूया, कढीपत्ता आणि मिक्सरमध्ये फिरून घेऊया। नंतर थोडेच पाणी टाकलेले आणि दरदरीत डाळ छान मिक्सरमध्ये फिरून घेतलेली, फार बारीक नाही झाली तरी चालेल। हा नाश्ता मुलांना पण खूप आवडणार आणि घरी पण मुलांना टिफिनवर पण देण्याकरिता ही डिश छान आहे आणि घरी पण आपण नाश्त्यामध्ये ही डिश बनवू शकतो। इथे मी मूग डाळ आपण मिक्सरमध्ये फिरून घेतलेली होती, ते घेतलेली। ज्या कपनी मूग डाळ घेतलेली होती किंवा वाटीने मूग डाळ घेतलेली आहे त्याच प्रमाणात अर्धा वाटी किंवा कप मी रवा घेतलेला आहे। बारीक रव्याचा वापर करायचा आहे। यामध्ये पालक टाकलेली, छान स्वच्छ धुवून बारीक कापून पालक घेतलेली आहे, कोथिंबीर, गाजर आणि मिक्स करून घेऊया। इथे आपण हिरवी मिरचीचा वापर केलेला, तर इथे थोडंच तिखट टाकत आहे, थोडीच हळद, धनिया पावडर, चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि मिक्स करून घेऊया। सहज आपण मुलांना टिफिनवर वेगवेगळ्या पद्धतीने डिश बनवून देऊ शकतो, जेणेकरून मुलांना पण खूप आवडणार। पटकन बनतं, फारसा वेळ लागत नाही। वेळ नसेल तर रात्रीला भिजण्याकरिता ठेवली तरी चालेल आणि सकाळी लगेच बनविण्याकरिता घेऊ शकतो। मी इथे आणि गरम पाण्यामध्ये 5 मिनिटांमध्ये मूग डाळ फार होत असतं। बघा, भाजीचा वापर केलेला आहे, तर ही डिश मुलांसाठी खूप छान आहे खाण्याकरिता। नॉनस्टिक पॅन घेतलेला, यामध्ये तीळ टाकूया, तेल टाकलेलं, यामध्ये तीळ टाकलेली आणि जे आपण बॅटर बनवून घेतलेलं होतं ते यामध्ये छान असा कोणता पण आकार देऊ शकतो आपण, चौकोनी आकार, गोल आकार, त्रिकोणी आकार। मी याप्रमाणे डिश बनवून घेत आहे। पॅनकेक असतं ना, त्याप्रमाणे छान असं मी आकार दिलेला आहे, छोट्या छोट्या पद्धतीने, जेणेकरून मुलांना पण खूप आवडणार। एका बाजूने शिजू द्यायचं, नंतरच आपल्याला पलटून घ्यायचं आहे, सहज पलटत असतं। अर्धा कपमध्ये 9 ते 10 पॅनकेक बनलेला आहे। पौष्टिक पण आहे, मुलांना पण खूप आवडणार आणि या पद्धतीने आपण मुलांना टिफिनवर पण देऊ शकतो किंवा आपण घरी नाश्त्यामध्ये ही डिश बनवू शकतो। मुलांना बघायला छान दिसले तर मुलं सहज खात असतात। दोन्ही बाजूंनी छान असे शिजवून घेतलेलं आहे। एकदा तेल टाकले की पुन्हा तेलाचा वापर नाही करायचा आहे। दोन्ही बाजूंनी ब्राऊन कलर येतपर्यंत छान असं शिजवून घेतलेली आहे। नक्की बनवून बघा, या पद्धतीने मुलांना खूप आवडणार आणि आपण घरी पण नाश्त्यामध्ये ही डिश बनवू शकतो। व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब। बनवून बघा, नंतर कमेंट करून सांगा की कशी बनलेली आहे आणि मुलांना टिफिनवर देण्याकरिता ही डिश खूप छान आहे। मुलं पूर्ण टिफिन फिनिश करून येणार। पौष्टिक पण आहे। आपण मूग डाळ, पालक भाजी, गाजर या भाजींचा वापर केलेला आहे। एक
एक वेगळी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. अर्धा कपमध्ये 6 ते 7 डिश बनवून तयार झालेली आहे. बनवून बघा. बाय बाय.